या सगळ्याबद्दल बोलण्यासाठी आपल्यासोबत दोन मान्यवर पाहुणे थोड्याच वेळात आपल्यासोबत हवामान तज्ज्ञ पंजाबराव डग सुद्धा जोडले जातील। आपल्यासोबत पर्यावरण अभ्यासक अतुल देऊळगावकर सर आहेत। सर स्वागत आहे तुमचं। आणि शेती अभ्यासक उदय देवळानकर सर सुद्धा आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। सर तुमचंही स्वागत आहे। माझा पहिला प्रश्न अतुल सरांना आहे। अतुल सर, कितीतरी उदाहरणं आता आपण सांगितली की इतिहासात पहिल्यांदाच असं घडलंय। आज हे सुद्धा घडलं, अगदी केरळ पासून ते मुंबई दिल्ली पर्यंत सगळीकडे एका दिवसात हा पाऊस आला। प्रश्न हा आहे सगळ्यांच्या मनामध्ये, पाऊस असा का वागतोय? आपण प्रश्न असा विचारला पाहिजे, माणूस असा का वागतोय? हम्म लोकशाहीचे चार स्तंभ असे का वागतायत? हा आणि हवामान बदल ही संकल्पना 1990 साली मांडली गेली हम्म आणि आता 2025 मध्ये कोपर्निकस सेंटर जे आहे युरोपातलं हा हवामानातलं प्रसिद्ध सेंटर, त्यांनी असं जाहीर केलं की आपण हवामान बदल उत्तर म्हणजे 2024 हा हवामान बदल पूर्व काळ आहे आणि हवामान बदल उत्तर काळात आपण प्रवेश केलाय। कारण 2024 साली पृथ्वीचं तापमान औद्योगिक क्रांतीपेक्षा 1.75 अंश सेल्सिअसनी वाढलेलं आहे। अरे बापरे। या आणि याचं आपल्याला अजूनही जाणीव नाहीये। आपल्याला म्हणजे नेत्यांना, अधिकाऱ्यांना आणि या सगळ्यांना शास्त्रज्ञ अनेक वर्ष सांगत होते की हवामान बदल ही सरळ घटना नाहीये, सरळ रेषीय, ती अनाकलनीय आहे आणि त्याचे परिणाम काय होतील याचा अंदाज अर्थ कमिशन, ज्याला हम्म पृथ्वी आयोग म्हणता येईल, जगातले अनेक शास्त्रज्ञांच्या संघटना यांनी एकत्र येऊन 2023 सालीच असं सांगितलं होतं की 2027 ते 2042 पृथ्वीचं तापमान 2 डिग्री ते जवळजवळ 5 डिग्री पर्यंत वाढू शकतं, कारण कार्बन उत्सर्जन तसं वाढतंय। हा आपण जगात कार्बन उत्सर्जन कमी करण्यावर अजिबात लक्ष दिलं जात नाहीये, श्रीमंत देश देत नाहीयेत। त्याचा परिणाम असा आहे की हे कार्बन जाणार कुठं? कार्बन उत्सर्जन हम्म साधारणपणे 30 ते 35% ते वातावरणात जातं, 30 ते 35% ते जंगल शोषून घेतं आणि उरलेलं साधारणपणे 35% ते समुद्रात जातं। हम्म समुद्राचं तापमान वाढतंय, आपल्या तिन्ही बाजूनी समुद्र आहे, तो अवेळी तापतोय। त्यामुळे आपल्याला हे जे आज आपण पाहिलं, हम्म महाराष्ट्राच्या सगळ्या महाराष्ट्रामध्ये एकावाला पाऊस पडतो, कारण एकीकडे अरबी समुद्रातलं आणि दुसरीकडे बंगालच्या उपसागरातलं आणि आता मान्सूनचं आगमन कोकणापर्यंत झालंय। या तिन्हीचा तो परिणाम आहे। हम्म आपण हे लक्षात घेतलं पाहिजे। सेंटर फॉर सायन्स अँड एन्व्हायरमेंट हे दरवर्षी गेले 3 वर्षापासून आपत्तीचं कॅलेंडर तयार करतात। हा तर 365 पैकी गेले 3 वर्ष झाले 300 ते या वर्षी म्हणजे 2024 ला 322 दिवस भारतात कुठे ना कुठे आपत्ती होती। आता जी तुम्ही दाखवली ना, हम्म तसे शेतकऱ्यांचे हाल, लाखो हेक्टर वाया गेलेले आहेत, हा जनावरं आणि माणसं मृत्युमुखी पडलेत। पण हवामान बदलाचं नियोजन जे करायला पाहिजे, आपल्याकडं आधीच म्हणजे प्रशासनातले अनेक गोंधळ, हम्म नाले सफाई नाही, हम्म अतिक्रमण, नाल्यावर अतिक्रमण, पाणथळ जागावर अतिक्रमण, त्यामुळे जी अतिवृष्टी होते, ढगफुटी होते, उष्णतेची लाट, त्याला हीट आयलँड इफेक्ट म्हणतात, हम्म उष्णतेचा बॉम्ब हल्ला, हे जगातील शास्त्रज्ञ, हवामान शास्त्रज्ञ सांगतात। त्याला अनुरूप जगामध्ये नियोजन होतंय। म्हणजे क्लायमेट रेझिलियंट ऍग्रीकल्चर, हा क्लायमेट रेझिलियंट सिटीज, याच्या दृष्टीने आपण वाटचाल करायला पाहिजे। दुर्दैवानं याबद्दल कोणीही बोलत नाही, त्यामुळे नियोजन तर खूप दूर राहिलं। म्हणून सर्वसामान्य माणसं, गरीब जनता यांचं पेकाट या आपत्तीमध्ये मोडतं। अगदी खरंय आपण सर। हे पेकाट मोडतंय, पण यातल्या ज्या घटना आहेत त्या घटना आपल्या सगळ्यांना चक्रावून टाकणाऱ्या आहेत। एक घटना ज्या मराठवाड्यामध्ये अ, पाऊस कधी येईल याची चातकासारखी माणसं वाट बघायची आणि त्याच्यासाठी अर्धा पावसाळा कधी कधी गेलेला आहे। आज मे मध्ये नद्यांना जर पूर आला असेल तर हे सगळं काय आहे? आणि या सगळ्यानं मला देवळानकर सरांना हे विचारायचं आहे, उदय सर, हे जे अनाकलनीय सगळं घडतंय आपल्या आजूबाजूला, आम्ही रिपोर्ट आता केला की कपिलदार आता धबधबा ओसंडून वाहतोय। जर मराठवाड्यामध्ये 20-25% पाऊस आता मे मध्येच पडून गेलेला आहे। 150 वर्षाचा रेकॉर्ड मुंबईत तुटलेला आहे। माणखटावमध्ये पूर आलेला आहे। धरण पहिल्या पावसाने ओव्हरफ्लो झालेला आहे। या सगळ्याला शेतकऱ्याने तोंड कसं द्यावं? कुणी हे सांगायला पण तयार नाहीये। त्याने पेरणी करावी की न करावी, त्याच्यासमोर प्रश्न तर यक्ष हाच आहे। ते पहिल्या प्रश्नाचं म्हणजे पेरणीचं उत्तर असं देतो मी
की नियमित मान्सून सुरू झाल्यावरच पेरणी करावी. ही हम्म. फार अनाकलनीय घटना आहे असं नाही, पण पावसाचा पॅटर्न जो आहे पाऊस पडण्याचा तो वेगळा आहे. हम्म. पूर्व मान्सून, पूर्व हंगामी आणि अवकाळी हे दोन वेगळे प्रकार आहेत. हम्म. सीझन मध्ये पीक उभं असताना पाऊस येतो आणि तो पिकांचं नुकसान करतो, त्याला अवकाळी पाऊस आपण म्हणतो. आणि भारतामध्ये ज्या वेळेला अगदी मदागास्कर बेटापासून ते हिमालयाच्या पायथ्यापर्यंत वारं तयार होतं आणि अ, पाऊस पडायला सुरुवात होते, त्याचं एक विशिष्ट कारण आहे. हम्म. त्याला उत्तरायण हे प्रमुख कारण आहे. उत्तरायणामध्ये आपल्याकडची उष्णता वाढते आणि इतर वेळेला जसं नॉर्थला म्हणजे 60 डिग्री अक्षांश आणि हम्म. विषुववृत्त या दोन्हीकडून रोज आपल्याकडे गरम हवा येत असते वरून आणि हवेचा दाब जास्त असतो. पण हा. उन्हाळ्यात काय होतं म्हणजे जेव्हा संक्रांतीनंतर तुमच्याकडे सूर्याची लंबकिरणं पडतात हम्म. आणि मग तेलंगणा, विदर्भ, छत्तीसगड, झारखंड इथली उष्णता वाढते, राजस्थान मधली उष्णता वाढते आणि इथे एक ऊर्जा क्षेत्र तयार होतं आणि बाष्प आपल्याकडून पण खेचलं पण जातं, पण म्हणून सर आपल्याकडे सर मोसमी पाऊस पडतो. पाऊस 12-15 दिवस लवकर का आला त्याच्या, आणि हा तो हा हा आला तर कुणालाच कसा नाही कळला? प्रशासन नाही तर नाही नाही कालपर्यंत पाऊस सांगत होतं की वेळेवर येणार आहे म्हणून. पाऊस मान्सून लवकर आलेला नाही. हा. ही जी सिस्टीम आहे, ज्यांनी कमी दाबाचं क्षेत्र अरब सागरामध्ये तयार झालेलं आहे हा. आणि दोन महत्वाच्या गोष्टी आहेत. आयओडी पॉझिटिव्ह आहे म्हणजे काय आहे, तर दक्षिण हिंदी महासागराची आपली दक्षिण पश्चिम बाजू हिंदी महासागराची उष्ण आहे, हम्म. याला आपण इंडियन ओशन डायपोल म्हणतो, तो पॉझिटिव्ह आहे आणि त्या दिशेने आपल्याकडे बाष्प येतं. त्या बाष्पाचं प्रमाण भरपूर आहे. हम्म. पॅसिफिक सागरामध्ये अशी कुठलीही परिस्थिती नाही की जी बाष्प ओढून नेईल. हम्म. त्याच्यामुळे हे तयार झालेलं बाष्प भारतीय उपखंडाकडे येतंय, हे यावेळेसच्या पावसाचं प्रमुख कारण आहे. आणि बर. ही फार अनाकलनीय घटना आहे असं नाही, पण ज्या पद्धतीने पाऊस पडतोय, जसं अतुलजींनी सांगितलं, असा पाऊस का पडतो याचा मात्र विचार माणसांना करावा लागणार आहे. कारण हळूहळू थेंबाथेंबाने पडणारा पाऊस अचानक वेगाने काही ठिकाणी जास्त पडतोय. याची काही कारणं आहेत. या ढगफुटीबद्दल मागेही आपण त्याला ढगफुटी म्हणायला लागलेलो, हो हो. याची चर्चा केलेली आहे हम्म. की ह्याला ग्रॅव्हिटी लवकर मिळत नाही पावसाला आणि ज्या वेळेला हा पडतो तर प्रचंड काउंटनी पडतो. याची जी कारणं आहेत त्याचा उहापोह आपण केलेला आहे आणि ती कारणं सार्वत्रिक माहिती असली पाहिजेत आणि त्या दृष्टीने यावर उपाययोजना आपल्याला करावी लागेल. या दोन बर. वेगळ्या गोष्टी आहेत. मी एक मात्र निश्चित सांगेल की मान्सून सुरू व्हायचा आहे, मान्सून व्यवस्थित आहे. म्हणजे तुमचं म्हणणं आहे म्हणजे हा एल निनो मान्सून वर्षन नाही, नाहीये, हा मान्सूनचा पाऊस 100% नाहीये. हा मान्सून नाही, हा पूर्व हंगामी पाऊस आहे आणि हा थांबणार आहे. बर. याच्यावर पेरणी करायची नाही आहे. फक्त शेताचं संरक्षण करावं, विजांपासून संरक्षण करावं, जनावरांचं संरक्षण करावं. काही बाबतीत हा पाऊस फायद्याचा ठरला. लातूर जिल्ह्यामध्ये बॅरेजेस भरले. काही ठिकाणी जे बारमाही पिकं आहेत त्यांचे नुकसान झालं. जे आपली मोसंबी सारखी पिकं आहेत, जे बहार ट्रीटमेंट ज्याची असते, त्याचा बहारावर ताण दिलेला तो अचानक तुटला. म्हणजे काही ठिकाणी नफा नुकसान या दोन्ही प्रकारचा आहे. पण हा दीर्घकालीन अभ्यासाचा विषय आहे. बाय एंड लार्ज हा 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 विलास. सर सर तुम्ही म्हणताय मान्सून नाहीये हा, आणि हवामान खातं म्हणताय मान्सूनचं दाखल झालं. प्रश्न तर हा सुद्धा पडलाय अनेक, म्हणजे क्लिअर करा हे, कारण शेतकरी बघतायत हे महाराष्ट्रातले, त्यांच्या मनात संभ्रम आहे हा सगळा, की एका बाजूला आम्ही सगळे माध्यम पण सांगतोय 15 दिवस आधी आला, 12 दिवस आधी आला मान्सून, आणि तुम्ही म्हणताय नाहीये. हे काय? आता मग थोडं विस्ताराने एक गोष्ट समजावून घ्या. हा. मान्सून आपल्याकडे सुरुवात जी होती ते विषुववृत्ताच्या दक्षिणेपासून, मदागास्कर बेटापासून जे वारं आपल्याकडे येतं त्याला मी जे ऊर्जा स्रोत सांगितलं ते कारण आहे. आणि हा आपल्या दिशेने यायला लागला, हे वारं यायला लागलं की हे बाष्प घेऊन येतं आणि हे सरळ येतं का? हे येत नाही. हे हॉकीच्या टीम सारखं, हॉकीच्या मॅच मध्ये जसा गोल केला जातो हा. तसं हे उत्तरेच्या दिशेने येतं. आफ्रिकेमधून, सोमालियाच्या एरियातून जोरात वारं वाहतं आणि हे भारताकडे त्याला ढकलतं. त्याला सोमालियन जेट्स आपण म्हणतो. आणि समुद्रावरती उच्च हवेचा दाब, जमिनीवर कमी हवेचा दाब आणि टप्प्याटप्प्याने जमिनीवरती हिमालयाच्या पायथ्यापर्यंत अत्यंत कमी हवेचा दाब, हा. अशी जेव्हा परिस्थिती तयार होते तेव्हा मान्सून देशभर गेला असं आपण म्हणतो. बर. आता हा मान्सून आलेला आहे गोव्याच्या कोपऱ्यापर्यंत. बर. हा पाऊसच घेऊन आला. मान्सून वारं वेगळं आणि मान्सूनचा पाऊस वेगळा. बर. मान्सून हवा आली, तिच्यामध्ये बाष्प असेल तर पाऊस पडतो. आणि ला निना कंडिशन ज्या वेळेला असते त्यावेळेला आपल्याकडे 50-60 दिवसांपेक्षा जास्त पाऊस पडतो. एल निनो कंडिशन असते तेव्हा 40 दिवसाच्या आसपास पाऊस पडतो. त्यातला 50% पाऊस एक 70-72 तासात पडतो. त्याच्यामुळे यावर्षीचा पॅटर्न वेगळा आहे. ला निना कंडिशन जवळपास आहे, नियर न्यूट्रल म्हणतो आपण त्याला. ती पाऊस चांगला पडणार आहे. ठीक आहे, तुम्ही खरं तर पॉझिटिव्ह गोष्ट सांगितलेली आहे. तुमच्या तोंडात साखर पडो की यावर्षी चांगला पाऊस आहे असं तुम्ही सांगितलेलं आहे. काही जण म्हणतायत की खंड पडणार आहे, पण तुम्ही सांगताय की हे चांगलं होणार आहे. मला अतुल सरांना विचारायचं आहे, सर पॅटर्न बदललेला आहे. जे चक्र आतापर्यंत पारंपरिकरित्या चालत आलेलं होतं ते चक्र तोडून मोडून त्यांनी स्वतः टाकलेलं आहे, म्हणून लोक चक्रावलेले आहेत. अशा परिस्थितीमध्ये शेतकऱ्यांनी सुद्धा बदलत्या पॅटर्ननुसार
आपली आखणी करायला हवी, काय करायला हवं, आपण कसं सामोरं जायचं या सगळ्याला? परत मुळात प्रश्न असाच आहे, की हवामान बदल म्हणजे काय हे समजून घेऊन तिन्ही ऋतूमध्ये प्रशासनानं वागलं पाहिजे आणि त्यांनी शेतकऱ्यांना मदत केली पाहिजे, की त्यांनी नेमकं काय केलं पाहिजे. हम्म. क्लायमेट रेझिलियंट ॲग्रीकल्चर हे सगळीकडं आता सध्या स्वीकारलं जातंय हा. आणि त्यामुळं शेतीमध्ये त्यांनी काय पेरावं, पाऊस पडला नाही तर काय पेरावं, दुबार पेरणी करायची वेळी तर पीक कोणती घ्यावीत, किंवा हवामान बदलाला सामोरं जाणारी पिकं. म्हणजे दक्षिण आफ्रिकेतल्या जेनिफर थॉम्सन बाईंनी 85% कोरड्या मातीत राहील असा मका शोधून काढलेला आहे. बरं. किंवा आपल्या बाजूचा छोटा बांगलादेश, जिथं इंटरनॅशनल क्लायमेट चेंज अँड सस्टेनेबल डेव्हलपमेंट सेंटर आहे युनायटेड नेशन्सचं, त्यांनी खाऱ्या पाण्यात तगून राहील असा तांदूळ शोधलाय, त्याला स्कुबा राईस असं म्हणतात. बर. हम्म. आपल्याकडं असं संशोधन होणं खूप आवश्यक आहे, हम्म. हम्म. की आणि ते शेतकऱ्यांपर्यंत पोहोचलं पाहिजे. लक्षात घ्या, 1967 साली साधी सरकारी योजना, तिला हरित क्रांतीचं स्वरूप आलं. कशामुळे? कारण संशोधन केलं, ते शेतकऱ्यांच्या बांधापर्यंत गेलं, प्रसारक गेले आणि सगळ्यांनी मिळून एका साध्या योजनेला क्रांतीचं स्वरूप आणलं. ते हवामान बदलाच्या काळात होणं आवश्यक आहे. बर. बर. मुळामध्ये झालं असं, की शेतकऱ्यांपर्यंत विद्यापीठातलं संशोधन पोहोचतं का नाही, हा एक प्रश्न आहे. दुसरी गोष्ट, हवामान खातं नेमकं काय कधी सांगतं, त्याची विश्वासार्हता किती, ते याबद्दल का सांगत नाहीयेत, यावर एक खूप मंथन होणं आवश्यक आहे. आणि शेतकरी बिचारे हवालदिल होतात. लातूर जिल्ह्यामध्ये गेल्या 16 दिवसात 200 मिलीमीटर पाऊस झालेला आहे. खरं आहे सर, आणि मला खरं तर ते विचारू द्या, कारण उदय सरांनी प्रशासकीय सगळ्या व्यवस्थेमध्ये काम केलेलं आहे, त्यांना ते हवामान खातं सगळं माहिती आहे. ते सर, ह्या हवामान खात्याच्या वर विश्वास कसा ठेवा हा सगळ्यांचा प्रश्न सगळ्यांच्याच मनामध्ये आहे. म्हणजे ते त्याच्यापेक्षा पंजाबराव डक बरे आणि त्यांचेच अंदाज खरे होत आहेत म्हणून लोक त्यांना हे करतात. मी त्यांना आज बोलवलं होतं चर्चेत, काहीतरी पावसाच्या त्या तांत्रिक अडचणीमुळे ते येऊ शकले नसतील आपल्याकडे. पण या सगळ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी हवामान विभाग खरंच सक्षम आहे का सर? आपण किती विश्वास ठेवावा त्याच्याबद्दल? नाही नाही, हवामान विभागाची कार्यपद्धती जी आहे ती 36 हवामान विभागांमध्ये आपला देश विभागला गेलेला आहे. आणि या 36 हवामान विभागात उदाहरण देतो तुम्हाला, मराठवाडा. तुम्ही मराठवाड्यातले आहात. हा. मराठवाड्यामध्ये एक तालुका आहे आष्टी, जिथं पाऊस पडतो 350 मिलीमीटर. हम्म. एक तालुका आहे किनवट, पाऊस पडतो 1250 मिलीमीटर. हवामान खात्याने सांगितलं मराठवाड्यात पाऊस पडणार आहे. कुठल्या शेतकऱ्यांनी समजायचं माझ्याकडे पाऊस पडणार आहे? आष्टीच्या की किनवटच्या? शक्यता जास्त कुठं आहे? हम्म. तर हे कन्फ्युजन दूर करण्यासाठी काही पावलं उचलावी लागतील, ही गोष्ट खरी आहे. ते तर परंतु सॅटेलाइटचे फोटो टाकत फिरतायत सर, दुसऱ्या ह्याच्याकडे पलीकडे काय सांगतायत? आता नाही तिथे नाही पाऊस मान्सून आल्यानंतर सांगतात आला म्हणून, ते म्हणजे तोपर्यंत. नाही नाही, हे खरं आहे की आपल्याला याचा अतिरिक्त अभ्यास करावा लागेल. पण अतुलनी सगळ्यात महत्वाचा विषय काढला की क्लायमेट रिझिलियन्स इन ऍग्रीकल्चर. हा. हा भारतामध्ये नव्हता का? हम्म. आता आपल्याकडे पीक आहे कापूस, त्याला पाणी लागतं 750 मिलीमीटर. सोयाबीन आहे 650 मिलीमीटर पाणी लागतं. नाशिक संभाजीनगरच्या पट्ट्यामध्ये मका आहे, त्याला पाणी लागणारे 650 मिलीमीटर. आपल्याकडं एल निनो वर्षात पाऊस पडतो 450 मिलीमीटर. त्यावेळेला हे पीक फेल होतं. आता टायमिंग न समजल्यामुळे पीक फेल होतात. परंतु भारतात जी सक्सेसफुल पीक पद्धती होती हजारो वर्ष, त्याचा एक विशिष्ट पॅटर्न होता. त्याच्यात 10% चारा पिकं, 20% अन्नधान्य पिकं, 20% सर तेलबिया. सर सर मी थोडंसं तुम्हाला थांबवतो, माझ्याकडे वेळ कमी आहे आणि पंजाबराव डक आपल्या सोबत जोडले गेलेले आहेत. पंजाबराव, खरं तर तुमचे अंदाज या सगळ्या पावसाळ्यामध्ये तंतोतंत खरे ठरलेले आहेत. एकदा महाराष्ट्राला सांगा बरं, हा मान्सून आहे का काय आहे, काय नेमकं आणि पुढे काय होणार आहे? आता एक परिस्थिती तुम्हाला एक सांगतो. मी जसं कळतंय मला लहानपणीपासून, मान्सूनचा पाऊस कसा असतो तुम्हाला एक पहिली गोष्ट सांगतो. मग समजा ज्यावेळेस समजा काय होतं, दुपारच्या पाऱ्याला असे काळं कुठं दगड निघतात, एकदम वातावरण तयार होतं आणि अशा सरीसरीने पाऊस पडतो. असं मान्सून आले अशी परिस्थिती असते. पण हे मान्सून पूर्व पाऊस आहे, तुम्हाला एक माहिती सांगतो. हा. याची परिस्थिती तुम्हाला एक सांगू इच्छितो की मान्सून पूर्व पावसामध्ये मान्सून पूर्व पावसामध्ये जास्त विजाचं प्रमाण जास्त असतं, वाऱ्याचं देखील असतं. पण जो खरा मान्सूनचा पाऊस असतो ना, त्याच्यामध्ये कसं मध्ये असं सरीव सरी येत राहतात. म्हणजे एक पाठीमागे दुसरी सरी येते, लगेच 3 वाजता एक सरी येते, अशा मध्ये परिस्थिती असते. पण काय झालं, शासनाने याला मान्सून. हॅलो. हा हा, बोला बोला बोला.
तर सध्यानं हॅलो हा बोला बोला सध्यानं हा सलग बोला. पाऊस जवळपास हा, 30 मे नंतर हा भाग बदलत जोराचा पडणार आहे. पण त्याच्यानंतर काय होणार आहे, 1 जूनच्या नंतर म्हणजे 1, 2, 3, 4, 5 जून पर्यंत सूर्यदर्शन होईल. आणि त्याच्यानंतर 6 जूनला परत काय होणार आहे, 6 जूनला परत पेरणी कधी करावी सांगा. सूर्यग्रहण पाऊस येण्याची तयारी राहणार आहे. म्हणजे आपण परत पाऊस यायला सुरुवात होणार आहे. म्हणजे पेरणी कधी 6च्या करावी नंतर पुन्हा पंजाबराव. 7, 8, 9ला परत पेरण्यासाठी तुम्हाला एक माहित असं सांगतो. परिस्थिती अशी आहे की समजा म्हणजे मी प्रॅक्टिकली शेतकरी असल्यामुळं जर आता केली तर काय होतं, नेमकं सोयाबीनची केली तर नेमकं पावसामध्ये सापडतं. म्हणजे सोयाबीनचं पीक असतं 100 दिवसाचं, काढणीच्या वेळेस पावसात सापडतं. जर कापूस लवकर लावला त्याचे बोंड चढ होते. त्याच्यामुळे आणखीन सगळ्यांनी काय करायला पाहिजे, म्हणजे आतापर्यंत म्हणजे जशी शेती करतो स्वतः प्रॅक्टिकली करत करत हवामान अंदाज सांगतो ना, तर काय होतं की 10 जूनच्या नंतर ते 30 जूनच्या दरम्यान त्या टायमाला पेरणी असो लागवड झालो ते योग्य म्हणजे पावसात सापडत नाही, पीक सुद्धा चांगलं येतं. आणि पहिलं काय होतं, काय झालं, या 5 ते 7 वर्षामध्ये निसर्ग थोडा 22 दिवस पुढे सरकल्यामुळं ते सगळे म्हणजे पावसाळा पुढे सरकाला 22 दिवस, उन्हाळा 22 दिवस पुढे सरकला आणि हिवाळा 22 दिवस पुढे सरकला. त्याच्यामुळे काय झालं, ही सायकलच पुढे सरकलेली आहे. पण आता हा तर तरी लवकर आला ना. हे काय म्हणजे हे कळायला मार्ग नाही ना. ठीक आहे, तुम्हाला एक सांगतो, एक उदाहरण सांगतो बघा तुम्ही. हे मान्सून म्हणजे कसं असतं, जशी पंढरपूरची यात्रा असते ना, हा पंढरपूरची वारी, तर काय होतं कम्प्लीट दरची 19 येतो. 19 मेला अंदमानवर येतो, कधी 20 मेला येतो, कधी 21 मेला येतो. मग त्याचा दिंडी मार्ग कसा आहे, म्हणजे अंदमानहून काय होतो, तो श्रीलंकेकडे जातो, श्रीलंकेतून तसा केरळ करून गोव्यापर्यंत येतो, गोव्याहून मुंबईला जातो, मुंबईहून हा महाराष्ट्रात येतो. पण यावेळेस काय झालं, शॉर्टकट मार्गाने म्हणजे डायरेक्ट मधल्या मार्गाने पाऊस आल्यामुळे हे काय झालं, हे ठीक आहे. लवकर असं आलं. बरोबर आहे. आणि त्याचं हे लवकर येणं सगळ्यांना अचंबित करणारं आहे आणि त्यामुळेच सगळ्यांच्या मनात संभ्रम आहे की हे काय आहे. त्या संभ्रम दूर करण्याचा प्रयत्न आपण या तज्ज्ञांच्या माध्यमातून केलेला आहे आणि याच्याबद्दलची जागृती करण्याचा प्रयत्न सुद्धा पुढच्या काळात करू. तज्ज्ञांचं म्हणणं आहे हा मान्सून नाही आहे, मान्सून अजून यायचा आहे. आता हवामान खातं सांगतंय मान्सून आलाय, मग तर काय कशावर बसून आला एवढा वेगानं, हाही प्रश्न आहे. या सगळ्या प्रश्नाबद्दल योग्य मार्गदर्शन शेतकऱ्यांना होणं गरजेचं आहे.